आजच्या या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, आदरणीय डॉक्टर कोंडार महाराज, माननीय डॉक्टर तळपाटे सर, ज्येष्ठ साहित्यिक आहेत, ते सिनेट सदस्य आहेत, माननीय सरपंच साहेब यमाजी भांगरे साहेब, आणि ज्यांनी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि हे मैदान आपल्यासाठी दिलं, या PRTCचे बांबळे सर, दराडे साहेब आगार व्यवस्थापक, आणि आमच्या पर्यावरण प्रेमी ग्रुपचे राहुल राऊत, अकोले टाइम्स न्यूजचे भालेराव सर, दत्ता लेंबे, देशमुख सर, मुठे सर, बांगर सर आणि सर्वच मान्यवर मित्रांनो, लांगी सरांनी मगाशी त्यांच्या प्रस्ताविकामध्ये सांगितलं की पर्यावरण दिन करणं का गरजेचं झालं, म्हणजे 1972 साली त्याची सुरुवात झाली आणि आपण बघतोय की म्हणजे 1972 साली दुष्काळ पडला होता आणि आजची परिस्थिती म्हणजे अजूनही आता आपल्याकडं पाऊस नाही आहे. तर ह्या सगळ्या कालावधीमध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात निसर्गाची ही जी हानी होते, तर हे भरून काढण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करावं, त्याचं संवर्धन करावं हा हेतू, आणि हे जे सध्या जे प्रदूषित वातावरण आहे याच्यावर मात करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे वृक्षारोपण करावं, हा एकमेव हेतू ठेवून आपण हा जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी साजरा करत असतो. मागच्या वर्षी आपण या संस्थेमध्ये कार्यक्रम घेतला होता. हे समोर जे झाडं दिसत आहेत, ते सरांनी मला शब्द दिला होता बांबळे सरांनी की तुम्हाला सर पुढच्या वर्षी इथं कोपऱ्यामध्ये झाडं दिसतील, आणि खरोखर त्यांनी तो शब्द पाळला. म्हणजे सरांनी जर PRTCच्या पाठीमागची जर बाजू बघितली तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या खूप वनस्पती लावलेले, जवळजवळ एवढ्या परिसरात 100पेक्षा जास्त प्रजातीचे वृक्ष आहेत सर या परिसरात. तर बांबळे सरांचं खूप मनापासून कौतुक आहे. मित्रांनो, आम्ही एका पुण्याच्या बालगंधर्व हॉलमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता आणि आम्हालाही त्यावेळेस निमंत्रित केलं होतं. तर मोठमोठे साहित्यिक लोक होते, डॉक्टर लोक होते, आणि असंच जसं आता आपण पूजनाचा कार्यक्रम केला सुरुवातीला, तर तसा कार्यक्रम तिथे झाला. आणि त्या कार्यक्रमासाठी आपले म्हणजे कलारत्न ठकाबाबा गांगड हे उपस्थित होते. बरेचसे मान्यवर तिथे ते झाडाचं पूजन वगैरे केलं, पण त्या झाडाला पाय कोणी पडलं नाही, त्या झाडाचं कोणी दर्शन घेतलं नाही. पण ठकाबाबा गांगड एकमेव अशी व्यक्ती होती की ते त्या झाडाच्या पाया पडले आणि नंतर स्टेजवर जाऊन बसले. तर त्यांना नंतर विचारण्यात आलं की बाबा तुम्ही त्या झाडाच्या का बरं पाया पडले, तर त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या संस्कृतीत आमच्या या झाडाला देव मानतो. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश असा की ठकाबाबा गांगड हे शिकलेले नव्हते, अशिक्षित होते, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, पण निसर्गाबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर होतं त्यांना, आणि त्यांच्या त्या सगळ्या प्रेरणेने आपणही निसर्गाचा आदर ठेवा अशी मी आपल्याला विनंती करतो. लांगी सरांनी मग सांगितलं की आमचं डिपार्टमेंट म्हणजे आम्हाला म्हणजे कशा कशा पद्धतीचा सामना करावा लागतो. आता समोरचा जर आपण सावरकुट्याचा डोंगर बघितला तर या डोंगराला आम्ही 4 ठिकाणी जाळपट्टे घेतले होते, परंतु एकाच आठवड्यामध्ये पहिल्या दिवशी एक टप्पा जाळला, तो रात्रीच्या आमच्या लोकांनी रात्री जाऊन विझवला. परत तिसऱ्या दिवशी दुसरा टप्पा जाळला, त्याही दिवशी आमचे लोक गेले. तिसऱ्या दिवशी पुन्हा पुढचा टप्पा जाळला. असे सर आठवड्याभरात पूर्ण डोंगर जाळून टाकला. म्हणजे वाईट एका गोष्टीचं वाटतं की आपण काही भान ठेवायचं की नाही, म्हणजे कितपत आपण निसर्गाची हानी करायची. आमच्या आधीची जी पिढी होती सर, ती खूप भाग्यवान होती, कारण त्या पिढीने हे जंगल सगळं सांभाळलं होतं आणि खूप सुजलाम सुफलाम आपला तालुका होता. परंतु आता आपण थोडं आता निसर्गाचा ऱ्हास करत आहोत आणि यामुळं आपल्या पर्यावरणाची आपण फार मोठ्या प्रमाणात हानी करत आहोत. तर ही हानी आपल्याला अजिबात म्हणजे चांगली नाही, आपल्यासाठी ही धोकादायक एक धोक्याची घंटा आहे. तर आपण जर आत्ता म्हणजे गेल्या सर 2017मध्ये आपल्या तालुक्याचं जे तापमान होतं ते सर जास्तीत जास्त 36 डिग्रीपर्यंत होतं, परंतु यावर्षी आपण 45पर्यंत पोहोचलो. म्हणजे आपण 8 वर्षामध्ये जवळजवळ 7-8 डिग्रीनी वाढ झाली, ती कमी होत नाही. आणि त्याचे
अतिशय दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतील. या शेतकऱ्यांना जर एक गोष्टीचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल, यावर्षी टोमॅटो ज्यांनी लावले असतील शेतीमध्ये, तर त्यांच्या टोमॅटोला पहिल्या सुरुवातीला जो बहार आला तेवढाच आला, त्याच्यानंतर मात्र फुलं आलेली नाहीत. बऱ्याचशा झाडांना भुईमुगाचे तसंच झाले, भुईमुगाच्या शेंगा सुद्धा यावर्षी उत्पन्न कमी आहे. त्याचं कारण हे की अतिउष्णता. तर हे आपल्या तालुक्यासाठी किंवा आपल्यासाठी अजिबात चांगलं नाही. एका गोष्टीचा आनंद आहे की सर, आपले दराडे सर, तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं खूप खूप कौतुक आहे. आपल्या तालुक्याचं एक महाराष्ट्रात एक चांगलं नाव झालं. मित्रांनो, ह्याप्रमाणेच आपल्याकडे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही जी जैवविविधता आहे हिचं पण आपण संगोपन केलं पाहिजे. आता सध्या जो काजवा महोत्सव चालू आहे, भंडारदरा परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. इथला जो काजवा आहे सर, हा जागतिक लेवलचा असा काजवा जो आहे ना, हा अशा पद्धतीने जो चमकणार आहे, हा जगात कुठेच नाही सर. आम्ही याचं जे आता संशोधन झालं तर आपल्याकडं ही एकमेव प्रजात आहे. ती जर आपण म्हणजे आपला जो निसर्ग जर आपण सांभाळला तर आपण खूप काही करू शकतो. अगदी हरिश्चंद्रगडापासून तर कळसुबाईच्या शिखरापर्यंत आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात ही जी जैवविविधता आहे. 1836मध्ये सर सायक्स नावाचा एक इंग्रज अधिकारी जो हरिश्चंद्रगडावरती घोड्यावर गेला होता आणि त्यांनी साधारण सप्टेंबरचा महिना होता, तो पाऊस कमी होता आला होता आणि पश्चिमेकडनं पावसाला सुरुवात झाली होती. एकदम सकाळी 8 ते 9चा टायमिंग होता. तर त्या पिरियडमध्ये त्यांना त्या ठिकाणी गोल इंद्रधनुष्य बघायला मिळालं होतं. तर त्याची नोंद सर त्यांनी गॅजेटमध्ये, त्यावेळेस इंग्लंडच्या जो गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये नोंद करून ठेवली आपल्या ह्या सगळ्या जैवविविधतेची. तर एवढा सुजलाम सुफलाम आपला परिसर आहे, तर आपण सर्वांनीच तो व्यवस्थित सांभाळला पाहिजे. जाता आता मी तुम्हाला एका खारुताईची गोष्ट सांगतो की लांगी सरांनी मागे सांगितलं की आम्हाला मोठ्या प्रमाणात पडवसाहेब झाडं वगैरे देतात, परंतु कुठेही नाव सांगत नाही. ते नाव सांगण्यासाठी किंवा नावासाठी तुम्ही झाडं लावू नका. माझं एक सगळ्यांना आव्हान आहे. आमचा जो पर्यावरणप्रेमी जो ग्रुप बनवला सर आम्ही, तर मी पहिल्यांदाच त्यांना एक सूचना दिली की आपण नुसतं सेल्फीसाठी आणि फोटो काढण्यासाठी आपला ग्रुप करायचा नाही. आपला प्रत्यक्ष काम करायचं असेल तरच ग्रुप बनवा, नाही तर ग्रुप बनवू नका. म्हणजे मी अगदी स्पष्ट शब्द सांगितलं होतं. आणि आपण ज्यावेळेस चांगलं काम करतो तर त्याचा मोठेपणा माणसाला जरूर असावा, परंतु अहंकार नसावा. आणि खारुताईची गोष्ट सांगायचा उद्देश असा की खारुताई काय करते सर की तिला खाण्यासाठी ती मोठ्या प्रमाणात झाडांच्या बिया जमा करत असते आणि अशी मातीमध्ये ती लपून ठेवत असते. परंतु खारुताईचा एक स्वभाव आहे, ती काही कालावधीनंतर ती विसरून जाते आणि ती झाडं मातीमध्ये बिया असल्यामुळं पाऊस पडला की त्या रुजतात आणि फार मोठ्या प्रमाणात त्याचं वृक्षात रूपांतर होतं. तर या जे काही निसर्गात जे काही झाडं निर्माण होतात त्यात खारुताईचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे सर. तर असंच काम आपण ह्या माध्यमातून करूया आणि चांगलं काम करूया आणि आपण ते विसरून जाऊया. पुढं भविष्यात ते त्यांच्या मोठं झाल्यानंतर त्याचा निश्चित आपल्याला आनंद राहील. आणि आपण सर्वांनी आता या ठिकाणी जे काही वृक्ष देतील तर ते आपण लावावेत आणि वाढवावेत आणि कमीत कमी वृक्षतोड करावी. आपण विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट करतो आपण, परंतु ती डेव्हलपमेंट करताना आपण पर्यावरणाची हानी करत नाही ना याचाही विचार करून आपण ती डेव्हलपमेंट करावी, असं मी आपल्याला या निमित्तानं आवाहन करतो. आणि आमच्या ग्रुपमार्फत सर आम्ही दरवर्षी म्हणजे ज्या काही दुःखद घटना घडतात किंवा कोणी एखाद्या घरातलं कोणी एक्सपायर होतं तर त्यावेळेस आम्ही त्यांच्या स्मरणार्थ त्या घराला त्या कुटुंबाला म्हणजे जो 10व्याचा आम्ही जो रोख रुपयात आपण दुखवटा देतो तर तो न देता आम्ही झाडांच्या रूपानं त्यांना आम्ही दुखवटा देतो की जेणेकरून ते झाडं लावल्यानंतर त्या माणसाच्या आठवणी त्या झाडाच्या रूपानं कायम राहतील, असा आमचा उद्देश असतो. तर आपणही ह्याप्रमाणे कृती करावी. आपण या कार्यक्रमासाठी मला बोलवलं आणि तुमच्याशी बोलण्याची जी संधी दिली त्यानिमित्तानं मी आपले सर्वांचेच आभार मानतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन,
अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.